कर्म, ज्ञान आणि वैराग्य यांचा गूढ संगम जिथे उलगडतो, अर्जुनाच्या शंकेवर श्रीकृष्ण जिथे अमृतवाणी ओततात, देह नश्वर आणि आत्मा अजरामर आहे हे ठामपणे सांगणारा ज्ञानयोगाचा अत्यंत प्रभावी भाग म्हणजे ज्ञानेश्वरी अध्याय 2 मधील ओबी 161 ते 230. महाप्रलयावसरे हे त्रैलोक्य ही संहरे, मनोनिहान परिहरे आदी अंतू. महाप्रलयाच्या वेळी त्रैलोक्याचाही संहार होतो, म्हणून हा उत्पत्ती नाश टळत नाही. तू जरी हे ऐसे मानिसी, तरी खेदू का करीसी, काय जाण तुची नेनसी धनुर्धरा. हे जर तुला पटत असेल तर खेद का करतोस? अर्जुना, तू शहाणा असून वेड्यासारखे का वागतोस? इथं आणि काही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही. येथे अजून एक प्रकाराने विचार करता येईल. सर्व बाजूनी पाहिले तरी तुला दुःख करण्याचे मुळीच काही कारण दिसत नाही. जे समजते ये भूते जन्मा आदी अमूर्ते, मग पातळी व्यक्तींते जन्मले या. कारण हे सर्व जीव जन्माच्या अगोदर निराकार होते, मग जन्मल्यावर त्यांना आकार प्राप्त झाला. ईर मध्ये जे प्रतिभासे, ते निद्रिता स्वप्न जैसे, तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपे. आता आरंभ ते अंत यामध्ये जे वेगळेपण दिसते ते व्यक्तता स्वप्नातील दृश्याप्रमाणे भ्रमपूर्ण असते. त्याप्रमाणे सत स्वरूप चैतन्याच्या ठिकाणी मायेमुळे हा जगदाकार दिसतो. ना तरी पवने स्पर्शिले नीर, पडियाचे तरंगाकार, कांपनापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी. अथवा पाण्याला वाऱ्याचा स्पर्श झाल्याबरोबर ते लाटांच्या आकाराचे दिसते, किंवा दुसऱ्याच्या इच्छेने सोन्याच्या दागिन्याला आकार देता येतो. तैसे सकळ हे मूर्त, जाणपा मायांकारित, जैसे आकाशी बिंबत अभ्र पटल. त्याप्रमाणे ही सर्व आकारास आलेली सृष्टी ही मायेने केलेली आहे असे समज. ज्याप्रमाणे आकाशामध्ये मेघांचा पडदा उत्पन्न होतो, तैसे आदिची चे नाही, तया लागी तू हृदसी काही, तू अविटते पाही चैतन्य एक. त्याप्रमाणे जे मुळातच नाही त्याकरिता तू का रडतो आहेस? निर्विकार असे जे चैतन्य, त्याच्याकडे तू लक्ष दे. जयाची आतीची भोगित, विषयी त्याजिले संत, जया लागी विरक्त वनवासी. ज्या चैतन्याची प्राप्ती होण्यासाठी संत मनात तळमळतात, त्या संतांना हे अर्जुना स्वतःहून विषय सोडून जातात. दिठी सुनी जयांते, ब्रह्मचर्यादिपते, मुनीश्वर तपांते आचरताते. त्याच्यावर नजर ठेवून मोठाले मुनी ब्रह्मचर्याधिक व्रतांचे आणि त्यांचे आचरण करतात. एक अंतरी निश्चळ, जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात. कित्येक स्थिर अंतकरणाचे लोक त्या आत्म्याला निरखून पाहताच सर्व संसार हे विसरून जातात. एका गुणानुवादू करिता, उपरती होऊन चित्ता, निरपधी तल्लनता निरंतर. कित्येक त्या चैतन्याचे गुणवर्णन करता करता ते सज्जन उपरती होऊन तिथे तल्लीन होऊन जातात. एक एकतांची निवाले, ते देह भावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता. कित्येक त्या चैतन्याचे स्वरूप वर्णन ऐकून शांत होतात,
त्यांची देह भावना सुटते तर कित्येक सहजपणे तद्रूप होऊन जातात. जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परी मागवतेन समात परतले नाही. सर्व नद्या या सागरात मिसळून जातात, त्यात न मावल्यामुळे कधी त्या नद्या परत येत नाहीत. तैसिया योगीश्वरांच्या मती मिळणी सवे एकवटती, परीची विचारुनी पुनरावृत्ती भजती चीना. त्याप्रमाणे थोर योग्यांच्या बुद्धीला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होताच तद्रूप होतात आणि पुन्हा ते विचार करून देह भानावरती येत नाहीत. जे सर्वत्र सर्वही देही जया करिता ही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक. जे सर्वत्र व सर्व देहांमध्ये आहे व करू लागले आहे, तरी ज्याचा घात होत नाही, ते विश्वव्यापी एक चैतन्य तू लक्षात घे. जयाचे निस्वभावे हे होत जात आघमे, तरी सांग काय शोचावे इथ तुवा. हे सर्व जग स्वभावताच उत्पन्न होत आहे आणि नाशही पावत आहे, तर सांग येथे तुला शोक करण्यासारखे काय आहे. एरवी तरी पार्था तुझ काने नोन मने चित्ता, परी की डाळ हे शोचिता बहुती परी. परंतु हे अर्जुना, विचार करून पाहिले तर तुझ्या चित्ताला हे का पटू नये हे मला समजत नाही. पण याचा शोक करणे हे पुष्कळ प्रकाराने वाईट आहे. तू अजूनी कान विचारिसे, काय हे चिंतितू आहासी, स्वधर्म तो विसरलासी तरावे जेने. तू अजून का विचार करत नाहीस? तू हे मनात काय चिंतित आहेस? ज्याच्या योगाने तरुण जायचे तो आपला धर्म तू विसरला आहेस. या कौरवा भलते जाहले, अथवा तुझे जे काही पातले, की युगची हे बुडाले जरही एथम. या कौरवांचे वाटेल ते झाले, अथवा तुझ्यावर काही प्रसंग आला, अथवा यावेळी हे जगच बुडाले, तरी स्वधर्म एक आहे, तो सर्वथा त्याज्य नोहे. मग तरी जैल काय पाहे कृपाळूपणे. तरी जो एक स्वधर्म म्हणून आहे तो मुळीच टाकता येत नाही, असे असता विचार कर. कृपाळूपणा धरून तुला तरुण जाता येईल काय? अर्जुना तुझे चित्त जरही जाहले द्रवीभूत, तरीही हे अनुचित संग्राम समय. अर्जुना, तुझे चित्त जरी दयेने पाझरले तरी ते तसे होणे या युद्धाप्रसंगी योग्य नाही. अगागोशीर जरी जाहले तरी पथ्यास नाही मनदले, ऐसीनेही विष होई सुदले नवज्वरी देता. अरे, गायीचे दूध जरी असले तरी ते पथ्य असता घेऊ नये असे सांगितले असतानाही तापात ते दिले तर ते विषवत होते. तैसे आणि आन करिता नाशू होईल हिता, म्हणून तू आता सावध होई. त्याप्रमाणे भलत्या ठिकाणी भलते केले की हिताचा हा नाश होतो, एवढ्यासाठी तू आता सावध हो. वायांची व्याकुळ काई आपुला निज धर्म पाही, जो आचरिता बाधू नाही कवने काळी. तू विनाकारण शोकाकुल का होतोस? ज्याचे आचरण केले असता दोष लागत नाही, त्या आपल्या स्वधर्माकडे तू आता लक्ष दे. जैसे मार्गेची चालता अपाऊन पवे सर्वता, का दीपाधारे वर्तता
नाडळीचे. जसे सरळ रस्त्याने चालले तर मुळीच अपाय होत नाही, किंवा दिव्याच्या अंधाराने चालले तर ठेच लागत नाही. तया परी पार्था स्वधर्मे रहाटता, सकळ काम पूर्णता सहजे होय. त्याप्रमाणे पार्था स्वधर्माने वागले की सर्व इच्छा या सहजच पुऱ्या होतात. म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिया अनिक काही, संग्रामा वाचुनी नाही उचित जाणे. म्हणून हे पहा, तुम्हा क्षत्रियांना युद्धाशिवाय दुसरे काही उचित नाही, हे लक्षात ठेवा. निष्कपटा हो आवे, उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी. मनामध्ये कपट न ठेवता माऱ्याला मारा करून आवेशाने लढ. पण हे असो, प्रत्यक्षच प्रसंग आला आहे तेव्हा जास्त काय सांगावे. अर्जुना झुंज देखे आत्तांचे, हे हो काचे देव तुमचे, हे निधान सकळ धर्मांचे प्रकटले असे. अर्जुना, सांप्रतचे हे युद्ध हे जणू काही तुमचे दैवच फळलेले आहे, अथवा सर्व धर्माचा ठेवाच तुम्हा पुढे उघड झालेला आहे. हा संग्राम काय म्हणिपे, की स्वर्गुचे येणे रूपे, मूर्त काम प्रतापे उदो केला. याला युद्ध म्हणू नये. युद्धाच्या रूपाने हा मूर्तिमंत स्वर्गच अवतरलेला आहे, अथवा तुझा प्रतापच साकार होऊन उगवलेला आहे. ना तरी गुणाचे निपती करे, आरतीचे निपडी भरे, हे कीर्तीचे स्वयंवरे आली तुझ्या गुणांवर लुब्ध होऊन ही कीर्तीच उत्कट इच्छेने तुला वरण्यास आलेली आहे. क्षत्रिये बहुत पुण्य कीजे, ते झुंजैसे लाहिजे, जैसे मार्गे जाता आढळीजे चिंतामणी. मोठ्या पुण्याईने क्षत्रियांना युद्ध करण्यास मिळते. जसे वाटेने जाताना ठेच लागावी आणि चिंतामणी लाभावा. ना तरी जांभया पसरे मुख, तेथ वचटे पडे पियुख, तैसा संग्राम हा देख पातला असे. अथवा जांभई देण्यासाठी तोंड उघडावे आणि त्यामध्ये अकस्मात अमृत येऊन पडावे, त्याप्रमाणे हे धर्मयुद्ध तुम्हाला भाग्याने प्राप्त झालेले आहे असे समज. आता हा ऐसा अभेरिजे, मग नाथिले शोचू बैसिजे, तरी आपण आहाना होईजे आपण पेयाम. आता हे युद्ध टाकून नाही त्याचा शोक करीत बसलास तर मग आपण आपला स्वतःचाच घात केल्यास. पूर्वजांचे जोडले आपणची होय धाडिले, जरी आजी शस्त्र सांडिले रणी. जर अर्जुना तू या रणांगणी शस्त्र टाकून दिलेस तर पूर्वजांनी मिळवलेले आपण घालवल्यासारखे होईल. असते कीर्ती जाईन, जगाची अभिशापू देईल, आणि गिवंसित पावतील महादोष. तुझी असलेली कीर्ती जाईल, जग तुझी निंदा करतील आणि महापातकी तुला शोधत तुझ्याकडे येतील. जैसी भातारे ही नवनिता, उपहती पावे सर्वथा, तैशी दशा जीविता स्वधर्मे वीन. ज्याप्रमाणे पती नसलेली स्त्री अनादराला प्राप्त होते, त्याप्रमाणे स्वधर्माचा त्याग केल्याने जीवनाची तशी दशा होते. नादरे रणेशव सांडिजे, ते चोमेरी गिंधी पिदारिजे, तैसे स्वधर्महीना अविभविजे महादोषी. अथवा युद्धभूमीवर पडलेल्या प्रेताला
चोहीकडून गिधाडे तोडतात, त्याप्रमाणे स्वधर्मरहित पुरुषाला महादोष घेतात. म्हणून स्वधर्मो हा सांडसेल, तरी पापावर पडा होशील, आणि अपेक्षते नवचेल कल्पांतवरी. म्हणून तू स्वधर्माचा त्याग करशील तर पापाला पात्र होशील, आणि अपकीर्तीचा डाग तुला कल्पांतापर्यंतही सोडणार नाही. जाणते नितवंची जियाफी, जव अपकीर्ती अंगान पावे, आणि सांग पाके विनिगावे येतो नियाम. शहाण्याने अपकीर्ती झाली नाही तोपर्यंत जगावे. एकदा ती पसरल्यावर त्यातून कशी सुटका होईल सांग. तू निर्मत्सर सदैता, येथून निघशील कीर मागवता, परिते गती समजता नमने रियाम. तू मत्सर टाकून दयाळू होऊन रणातून परत फिरशील खरा, पण तुझी ती स्थिती या सर्वांना पटणार नाही. हेच हो कडूनी वेढतील, बाणवरी घेतील, तेथ पार्थान सुटी जाईल कृपाळूपणे. म्हणून हे तुला चारी बाजूंनी घेतील, तुझ्यावर बाणांचा वर्षाव करतील. या प्रसंगी अर्जुना, कृपाळूपणामुळे तुझी सुटका होणार नाही. ऐसेनेही प्राण संकटे, जरी विपाये पाणी घटे घटे, तरी ते जियालेही ओकटे मरणाहुनी. जरी कदाचित या प्राण संकटातून तुझी सुटका कशीबशी झाली, तरी ते जगणे मरणापेक्षाही वाईटच. तू आणि कही एक न विचारेसी, इत संभ्रमे झुंजो आलासी, आणि सकनवने निघालासी मागुता जरी. आणखीही अर्जुना, एका गोष्टीचा तू विचार करत नाहीस. मोठ्या उत्साहाने तू युद्धास आलास, आणि आता दया उत्पन्न झाली म्हणून परत फिरलास. तरी तुझे ते अर्जुना, या वैरिया दुर्जना, का प्रत्यया येईल मना सांगे मज. तर अर्जुना, तुझे ते करणे या दृष्ट वैर्यांच्या मनाला खरे वाटेल का? सांग बरे मला. हे म्हणती गेला रे गेला, अर्जुना आम्हा बिहाला, हा सांगे बोलू उरला निका काही. ते म्हणतील हा पळाला, अर्जुन आम्हाला घाबरला, असा जर ठपका आला तर ते चांगले आहे का ते सांग बरे. लोक सायासे करती बहुत, खावेची ती आपुले जीविते, परी वाढविती कीर्ती दे धनुधराम. लोक अनेक कष्ट करतात किंवा प्रसंगी आपले प्राणही खर्ची घालतात, पण अर्जुना आपली कीर्ती हे वाढवतात. ते तुझं नायासे अनकळीत जोडली असे, हे अद्वितीय जैसे गगन आहे. ती तुला अनायासे संपूर्ण लाभली आहे, जसे आकाश हे ज्याप्रमाणे अद्वितीयच आहे. तैसे कीर्ती निस्सीम, तुझ्या ठाई निरुपम, तुझे गुण उत्तम तीही लोकी. त्याप्रमाणे अनंत आणि उपमारहित अशी तुझी कीर्ती आहे. तिन्ही लोकांमध्ये तुझे गुण हे प्रसिद्ध आहेत. दिगंतीचे भूपती, भाट होऊनी वाखानिती, जे ऐकलिया दचकती कृतांताधिक. देशादेशीचे राजे भाटासम तुझी कीर्ती गातात. ते ऐकून यमादिकांना सुद्धा तुझी भीती वाटते. सी महिमा घनवट, गंगा जैसी चोखट, जया देखी जगी सुभट वाट चाहली. अशी तुझी थोरवी थोर असून गंगेप्रमाणे निर्मळ आहे. ती पाहून जगातील मी म्हणणारे वीर हे चकित होतात. तो पुरुष तुझे अद्भुत, ऐकोनी आहे समस्त, जाहले अति विरक्त
जीवितेसी. तो तुझा पराक्रम ऐकून या सगळ्यांनी आपल्या जीविताची आशा सोडलेली आहे. जैसा सिंहांची आहाका युगांतु होय मदमुखा, तैसा कौरवा अशेखा धाकू तुझा. ज्याप्रमाणे सिंहाच्या गर्जनेने मधोन्मंत हत्तीलाही कल्पांत वाटतो, त्याप्रमाणे कौरवांना तुझा धाक बसलेला आहे. जैसे पर्वत वज्रांते नांतरी सर्प गरुडाते, तैसे अर्जुना हे दूते मानिती सदा. ज्याप्रमाणे पर्वत वज्राला किंवा सर्प गरुडाला घाबरतात, त्याप्रमाणे अर्जुना तुला हे नेहमी घाबरतात. ते अगाधपण जाईन मग ही नाव अंगा येईल, जरी मागुता निघसील न झुंज तुझी. जर तू न लढताच परत फिरशील तर तुझा मोठेपणा हा नाहीसा होईल आणि मग तुला हीनपणा येईल. आणि हे पळता पळो नेदिती धरुनी अंकळा करीती, न गणित कुटी बोलती ऐकता तुझ. तू जरी पळून जाऊ लागलास तरी हे कौरव तुला जाऊ देणार नाहीत. तुला पकडतील, तुझीच फजिती करतील आणि तू ऐकत असताना तुझी अमर्याद निंदा करतील. मग ते वेळी ही फुटावे हाताला ठेपण कान झुंजावे, हे चिंतले तरी भोगावे महीतळ. मग त्यावेळी निंदा ऐकून तुझे हृदय हे विदीर्ण होईल. त्यापेक्षा आज शौर्याने लढून त्यांना जिंकलेस तर पृथ्वीचा राज्याचा उपभोग तू घेशील. नादरे रणी इथ झुंजता वेचले जीवित, तरी स्वर्ग सुख न कळीत पावसील. अथवा या समारंगणात युद्ध करताना प्राण खर्ची पडले तर स्वर्गातील सुख तुला त्रासा वाचून प्राप्त होईल.